अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा केलाय आमदार अमोल मिटकरी यांनी। नांदेडच्या धर्माबादमध्ये आयोजित पत्रकार प्रचार सभेमध्ये मिटकरींनी हे वक्तव्य केलं। अजित पवारांकडे राज्यातील लाडक्या बहिणींचा, भावांचा तसंच शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे असं मिटकरी म्हणाले। येणाऱ्या नगर परिषदेचे जे निकाल लागतील त्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणारा किंग मेकर पक्ष राष्ट्रवादी ठरेल आणि तुमच्या सर्वांच्या जबाबदारीने पत्रकारांच्या समोर सांगतो, लाईन ऑफ द डे, अजित दादा या महाराष्ट्राचे लवकरच मुख्यमंत्री होतील। लाईन ऑफ द डे। आणि त्याचं कारण लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, शेतकरी म्हणून असलेल्या लाडक्या भावांचा आशीर्वाद, पूर परिस्थितीमध्ये बाधित शेतकऱ्यांना केलेली मदत असेल। शासकीय सदनिकेकरता बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक खातं आहेत। ही दोन्ही खाती आता काढून घेण्यात आली आहेत। कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलंय। तसा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केला। राहुल गांधी आणि सुनील केदार यांना चुकीच्या प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं। पण कोकाटे रमीखेताही सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडामंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही। काय आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो। आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात, हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे। यावरूनच न्यूज 18 लोकमतने काही सवाल उपस्थित केलेले आहेत, त्यावर आपण नजर टाकूया। कोकाटेंना मंत्रिपदावरून कधी हटवणार? कोकाटेंची आमदारकी कधी रद्द करणार? माणिकराव कोकाटेंना अटक कधी होणार? माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। कोकाटेंसंदर्भात उद्या हायकोर्टात सुनावणी होईल, तोपर्यंत वाट पाहू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली। कोकाटेंचा न्यायालयाचा अर्जाची सुनावणी उद्या आहे असं समजत आहे। त्या विषयावरती का आज मी काय त्यांच्याशी आम्ही बोललो नाही। एकतर उच्च न्यायालयामध्ये आव्हानित करून झालेल्या निर्णयाला स्थगिती मिळते की काय, मला असं वाटतं तसा अर्ज त्या ठिकाणी केला गेला आणि ती सुनावणी उद्या होणार आहे। त्यामुळे काही काळात त्यापुरतं आपण थांबावं। माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात म्हणजे अटक वॉरंट प्रकरणात नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू आहे। मुंबईला लीलावती रुग्णालयात पथक पाठवण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी येते। कोकाटे सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। न्यायालयाकडून पोलिसांना कालच प्रत प्राप्त झालेली आहे। अटक वॉरंट, कोकाटे बंधूंचं अटक वॉरंट हे त्यांच्याकडे पोचलंय, त्यामुळे आता दुपारपर्यंत मुंबईत पथक पाठवण्याबाबत निर्णय होईल आणि मग संध्याकाळी काय होतंय ते कळेल। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची खाती काढून घेऊन मंत्रिपद तसंच ठेवलंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलाय। उद्या होणाऱ्या म्हणजे शुक्रवारी होणाऱ्या हायकोर्टातील सुनावणीमध्ये कारवाईला स्थगिती मिळाली तरी कोकाटे पुन्हा मंत्री असतील असा दावा त्यांनी केलाय।
मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांचं मंत्रिपदाच्या खाती काढून घेतलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी आणि ती अजितदादांकडे दिलेली आहे. खरं म्हटलं तर आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये सुनील केदारापासून राहुल गांधीपर्यंत ज्यांच्या अशा प्रकारचे कोर्टाने शिक्षा ठोठावली तेव्हा त्यांच्या याच्यावर कारवाई केलेली आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर खरं म्हटलं तर मंत्रिपद काढून ज्यावेळा ते निर्दोष होतील तोपर्यंत ते मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे होतं, पण तसं न घेता कोर्टाचा आदेशाची वाट पाहण्यासाठी हायकोर्टात गेले. हायकोर्टातून आता सुप्रीम कोर्टामध्ये जाईपर्यंत मला वाटत नाही की त्यांच्यावर मंत्रिपदाची कारवाई करतील. परंतु खातं नुसतं काढून मंत्रिपद तसंच ठेवणं असेल तर मला वाटतं हे फार चुकीचं आहे. मला वाटतं आता निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतील आणि म्हणून त्याची पळवाट काढण्यासाठी हा मार्ग स्वीकारला मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्र्यांचं सरकार चालवायचं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सरकार चालवण्याच्या संदर्भातला निर्णय घेत असताना आपल्याबरोबर असलेल्या पक्षाला सांभाळण्याची तारेवरची कसरत करावी लागते. माणिकराव कोकाटेंवर संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. माणिकराव कोकाटे ही हिट विकेट असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली. तसंच कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली आहे असंही ते म्हणाले. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला. ती शिक्षा होऊन सुद्धा ते अद्याप मंत्रिपदावर कायम आहे आणि त्यांच्या आमदारकीबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी जे विधान केलेलं आहे, कोर्टाची मूळ प्रत येऊ द्या, अशा कोणत्या मूळ प्रतीवरून त्यांनी इतरांवर कारवाया केल्या? कोणावर केल्या? या राज्यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. किंबहुना देशामध्ये असे मोदी आणि फडणवीस सांगतात आणि भ्रष्टाचाराला कशा प्रकारचे उत्तेजन. 2 मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून जात आहेत किंवा गेले. हा या सरकारला लागलेला काळीमा आहे. 2 मंत्री गेले एकाच गटाचे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवतायत, पैसे मोजताना दिसत आहेत, अशा असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यानं, आणि शेवटचा घाव ते मिंद्यांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री.